आता बघूयात टॉप 9 मोठ्या राजकीय घडामोडी। पुणे काय खावं आणि काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महापालिकांनी करू नये। कुणी काय खावं हे कोणत्याही सरकारनं सांगू नये। स्वातंत्र्य दिनी लोकांचं स्वातंत्र्य हिरावलं जातंय। राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा। कोणाचे काय पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे, महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाहीत आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये। एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही। तर मी फक्त मटण हंडीचंच निमंत्रण स्वीकारतो। दहीहंडी निमंत्रणावर राज ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया। दरम्यान स्वातंत्र्य दिनी मटण चिकन विक्री बंदीवरून वाद सुरू असताना राज ठाकरेंची ही प्रतिक्रिया चर्चेत। हंडीचं आमंत्रण ते फक्त मटण हंडीचं स्वीकारतो बरं का। संजय राऊतांकडून वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचा अपमान। राऊतांनी सर्वांची माफी मागावी। मांस विक्री बंद करून महाराष्ट्राला नपुंसक बनवताय का या राऊतांच्या वक्तव्यानंतर आता भाजपचे नवनाथ बन आक्रमक। माझं संजय राऊत यांना आव्हान आहे की त्यांनी एका काही दिवसामध्ये काही तासांमध्ये संपूर्ण समाजाची माफी मागितली पाहिजे आणि हे मांसाहार शाकाहार करणारे नपुंसक आहेत अशा पद्धतीचे विधान केलंय ते विधान मागे घेतलं पाहिजे। इम्तियाज जलील यांच्याकडून उद्या मटण पार्टीचं आयोजन। तर इम्तियाज जलील यांच्याकडून फडणवीसांना सुद्धा या पार्टीचं निमंत्रण। 15 ऑगस्टला दुपारी 1 वाजता जलील यांच्या निवासस्थानी ही पार्टी होणार। हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल। जैन मुनींनी याचा विचार करणं गरजेचं। कबुतरांमुळे काय रोग होऊ शकतात हे डॉक्टरांनी सांगितलंय। हायकोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा धर्माच्या नावाखाली कबुतरांना खायला घातलं जात असेल तर पोलिसांनी त्यावर कारवाई करावी। राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका। त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितले त्याच्यानंतर जर समजा खायला घालत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे। उगाच धर्माच्या नावाखाली जर समजा तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे। मुनी निलेश चंद्र यांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही। कबूतरखान्यांसंदर्भात न्यायालय आणि प्रशासनाचे आदेश पाळावे। कुणीही कायदा हातात घेऊ नये हीच भूमिका। मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं राज ठाकरेंना उत्तर। तर कबूतरखान्यांवरून जैन समाजाकडून आंदोलन झालं त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली नाही पण मराठी माणसांनी आंदोलन केल्यानंतर धरपकड का? राज ठाकरेंचा संतप्त सवाल। भाजपची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेनं सुरू आहे। उद्धव ठाकरेंची टीका। चीनची डावी विचारसरणी मग मोदी का तिकडे जात आहेत? आपल्याकडे कुणी काही बोललं की कडवं डावं ठरवणार। जनसुरक्षा कायद्यावरून ठाकरेंचा हल्लाबोल। त्यांची वाटचाल ही हुकुमशाहीकडे चाललेली आहे। आणखीन एक माझ्या डोक्यात प्रश्न आता आलेला आहे की चीन हे डाव आहे का उजवं आहे? डाव आहे ना, मग प्रधानमंत्री का चाललेत? आणि इकडे जर कोण काय बोलले तर तुम्ही कडवे डावे। उद्धव ठाकरेंना राजकारण कळत नाही। सत्ता गेल्यापासून ते डिप्रेशन मध्ये। नारायण राणेंची टीका। काही बोलतोय तू, बालिशपणे बोलतोय आणि त्याला मार्गदर्शक संजय राऊत संपवत चाला। संपवलं आधी शेपूट बनणार राहिली शिवसेनेची, उभाटा शिवसेनेची। त्यामुळे आता घरी बस म्हणा, बोलू नको, बडबड नको।